श्रीपादराजम शरणं प्रपद्ये। तर आता कालपर्यंत आपले 6वा अध्याय पूर्ण झाले होते। नरसावधानींचा वृत्तांत म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे आतापर्यंत आपण 6 अध्याय पूर्ण केलेले। तर आज आपण कोणती कथा सांगणार नाहीत, आपण त्या कोणते अध्याय आपण पाहिले, त्या अध्यायांमध्ये काय झालं ते सगळं आपण आज जरा उजळणी करणार आहोत। आणि त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आज एक प्रश्नमंजुषा असेल। प्रत्येक 6 अध्यायावरचे काही मी प्रश्न विचारणार आहे आणि त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहे। तर आजचा भाग, तर आपण जो पहिला अध्याय बघितला जिथे शंकर भटांनी हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र कसं लिहायला सुरुवात केली, त्यांना कशी प्रेरणा झाली, आणि तो अध्याय होता। आणि त्यामध्ये व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत म्हणजे व्याघ्रेश्वर शर्मा नावाची एक व्यक्ती होती, तिचा जो वृत्तांत होता हा त्यांना इथे सांगितला होता। आणि शंकर भटांनी अर्थात या ग्रंथाची लिहिण्याची जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांना ही प्रेरणा कशी मिळाली ते सांगितलं होतं। तर त्यांना कोणत्या देवीच्या देवालयात हे घडले प्रेरणा झाली, तर कन्याकुमारीस त्यांना त्या गेलेले असताना त्यांना तिथे ही प्रेरणा झाली की तू शंकर भटा, तू आता कुरवपूर क्षेत्री जा आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर, असं त्यांना तेव्हा देवीने सांगितलं होतं, अंबामातेने सांगितलं होतं। अशी ती सुरुवात होती आणि तिथून ते अंबामातेचा आशीर्वाद घेऊन पुढे जात होते। आणि त्यावेळेला ते मरुतमल्ले या भागात आलेले होते। आणि मरुतमल्ले भागामध्ये ज्या काही गुहा होत्या त्या गुहांमध्ये त्यांना व्याघ्रेश्वर शर्मा नावाचा एक वाघ दिसला। तो वाघ म्हणजे ते खरं तर मनुष्यच होते, पण त्यांची व्याघ्रेश्वर शर्मांची कथा इथे ह्या पहिल्या भागात सांगितलेली होती। त्यामुळे ज्यांनी पहिला भाग ऐकला असेल त्यांना आता ते बरोबर आठवत असेल की व्याघ्रेश्वर शर्मा कोण होते, त्यांच्यावर श्रीपाद श्रीवल्लभांनी कशी काही कृपा केली आणि नंतर मग त्यांना श्रीपादांनी कार्य सोपवले होते की तू जाऊन जे कोणी श्रीपादांचे भक्त असतील किंवा जे कोणी या हिमालयातील गुहांमध्ये आपलं जप तप करत असतील त्यांचं तू रक्षण कर, त्यांचे निरोप पोचवण्याचं कार्य कर, असं त्या व्याघ्रेश्वर शर्माबद्दलची ती कथा तिथे आलेली होती। तर व्याघ्रेश्वर शर्माच्या कथेमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा होता की अनेक जन्माच्या पुण्याच्या कर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व त्यामध्ये पुढे सातत्याने वाढ होत गेल्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन होतं। तर श्रीपाद स्वामींचं दर्शन आपल्याला कसं होतं, तर मी यातल्या ज्या अंडरलाईन केलेल्या काही ओळी आहेत त्या सांगतो, ज्या महत्त्वाच्या आहेत, आपल्याला त्यातनं काय शिकायचं होतं। तर दत्तभक्तीचा अंकुर हा असंच फुटत नाही, तर अनेक जन्मांचं आपलं पुण्य झाल्यावर असेल तर तो मग दत्तभक्तीचा अंकुर फुटतो, आपण दत्तभक्तीच्या मार्गाला लागतो आणि नंतर मग पुन्हा आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन होतं, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। तर आता पुढे व्याघ्रेश्वर शर्माच्या वृत्तांतामध्ये जो महत्त्वाचा असा जे होतं की त्याच्यामध्ये व्याघ्रेश्वर शर्मा कसे हे पाण्यावरून म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांना भेटण्यासाठी हे त्या समुद्र नदीच्या किनारी येतात, मग श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्यावर बसून कसे त्या नदीच्या पलीकडे येतात व त्यानंतर ते व्याघ्रेश्वर शर्मा आपल्या कातडी जी असते ती श्रीपाद श्रीवल्लभांना देतात, म्हणजे आपल्या अंगावरचं जी कातडी असते आणि परत मूळ रूपात येतात। त्यावेळेला त्यांना दत्त काय म्हणतात की माझ्या अनुग्रहाने तुला कोणते व्याघाचे रूप हवे तेव्हा धारण करता येईल आणि हवे तेव्हा सोडता येईल, असं त्यांनी त्याला सांगितलेलं असतं। तर असा हा व्याघ्रेश्वर शर्माचा जो वृत्तांत होता तो त्या ह्याच्यात आलेला। असं ज्यांना ही व्याघ्रेश्वर शर्माची कथा आठवत असेल त्यांनी आठवावी। आणि त्याच्यावरचा प्रश्न आहे की व्याघ्रेश्वर शर्मा जेव्हा
बद्रिकावर अरण्यात गेले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांना तिथपर्यंत सोडण्यासाठी कोण गेलं होतं? म्हणजे बद्रिका अरण्यापर्यंत जेव्हा त्यांनी प्रवास केला, व्याघ्रेश्वर शर्मा हे जेव्हा घर सोडून गेले आणि ते बद्रिका अरण्यापर्यंत गेले, तेव्हा बद्रिका अरण्यापर्यंत त्यांच्यासोबत कोण होते? हा प्रश्न आहे. प्रश्न थोडे कठीणच असणार आहेत. आता ज्यांनी या कथा वाचलेल्या आहेत त्यांचा ते कस लागणार आहे. तर हा व्याघ्रेश्वर वृत्तांत शर्मांच्या वृत्तांतामधला हा प्रश्न होता. आता पुढचा जो भाग होता तो आपण ऐकलेला आहे, सिद्धी योगेंद्रांचे दर्शन. सिद्ध योगेंद्रांचं दर्शन आपण जे ऐकलं होतं, सिद्ध योगेंद्रांच्या दर्शनामध्ये जे महत्त्वाचं असं वाक्य होतं की काही चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूप भगवान श्री दत्तात्रय हे शाश्वत वर्तमान आहेत. दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्यातल्या वर्तमानातल्या गोष्टी बदलू शकतात. वर्तमान काळात भूतकाळ आणि भूतकाळात वर्तमान काळात परिवर्तित होतं. तर हे वाक्य कशाच्या संदर्भात आलं होतं? तर जिथे त्या देवेंद्राने स्थापन केलेलं जे मंदिर होतं त्या मंदिराचं दर्शन शंकर भटांना झालं आणि आधी त्यांना ते मूळ रूपातलं मंदिर झालं दिसलं, नंतर मग त्यांना दुसऱ्या रूपातलं मंदिर दिसलं. तर इथे या कथेमध्ये जे आहे ते आपण पाहिलं होतं की देवेंद्राने कसं मंदिर बांधलं. शंकर भटांना सिद्ध योगींद्रांच्या मंदिराच्या सिद्ध योगींद्राच्या आश्रमात गेल्यावर त्यांना ते सुंदरेश्वरचं जे मंदिर दिसलं होतं, जे शिवलिंग दिसलं होतं, त्याची स्थापना देवेंद्राने केली होती, त्याच्याविषयीची कथा होती. तर आता या कथेविषयीचा जो प्रश्न आहे तर ह्याच्यामध्येच पुढे वल्लभदासांची सुद्धा गोष्ट आहे. वल्लभदासांची शिकवण आहे, कारण का ते मंदिर अदृश्य झालं त्यानंतर मग ते त्यांना कावळ्यांनी आणि सर्पांनी दंश वगैरे केले. ही सगळी गोष्ट ही पुढे आलेली आहे. तर या कथेमधला प्रश्न जो आहे तो असा आहे की मृत्यूनंतर सुद्धा स्वर्गात जाऊन सुद्धा पिठिकापूरमधील ब्राह्मणांना अन्न का मिळाले नाही? हा दुसरा अध्यायातील प्रश्न आहे. तर तिसरा अध्याय होता पळणी स्वामींचे दर्शन. तर पळणी स्वामींचे दर्शन म्हणजे त्याच्यामध्ये पळणी स्वामी यांचं जे वय 300 वर्ष त्यांनी एका देहामध्ये होते आणि नंतर त्यांनी दुसरा देह धारण केला आणि त्यांचं दर्शन झालं आणि ते मग तिथे शंकर भटांची आणि त्यांची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये ते आणखीन ज्या प्रकारे त्यांनी अनेक लीला दाखवतात. पळणी स्वामींच्या आश्रमामध्ये शंकर भटांबरोबर दुसरे कोण गेले होते हे आपल्याला सांगायचं आहे. नंतर मग चौथा जो हे होता ते कुरवपुरात वासव अंबिकेचे दर्शन हा अध्याय होता. त्या अध्यायामध्ये श्रीपाद वल्लभांना जन्म होणार आहे आणि शिवशर्माची गाथा आलेली होती. शिवशर्मा म्हणजे एक दरिद्री ब्राह्मण होता, त्याची पत्नी होती आणि मग पुढे त्याला कशा प्रकारे पुत्रप्राप्ती म्हणजे शिवशर्माचा जो मंदमती मुलगा होता त्याला त्यांनी कसं त्या ह्याच्यातनं सोडवलं वगैरे सगळ्या ज्या कथा आहेत त्या ह्याच्यातनं आणि पुढे श्रीपाद वल्लभांचा जन्म होणार आहे असं या अध्यायात सांगितलं होतं. सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या होत्या. तर हा जो अध्याय आहे हा होता. तर याच्यामध्ये याच्यावर अगदी सोपा प्रश्न विचारतो की नृसिंह सरस्वती हा अवतार घेतल्यानंतर 80 वर्षे राहिल्यानंतर स्वामी समर्थ हा अवतार घेणार आहेत, तेव्हा ते 300 वर्ष कोणत्या वनामध्ये गुप्त पद्धतीने घोर तपस्या करणार आहेत? हा प्रश्न हा चौथ्या अध्यायावरचा आहे. आता पाचवा अध्यायामध्ये हे शंकर भट हे
पतीला घेते होते आणि नंतर त्यांची तिरुमल दासांबरोबर भेट झाली होती आणि नंतर मग तिरुमल दासांबरोबरचा जो सगळा काही संवाद आहे ते सगळं जे काही आहे ते ह्याच्यामध्ये आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे एक महत्त्वाचं असं आलं होतं की जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेणार आहेत तेव्हा ते कोणत्या रूपात असतील, त्यांच्यामध्ये कोणता वास असेल. ते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती म्हणून अवतार गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेणार आहेत. तर त्या अवतारामध्ये कोणता गणपती तीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेणार आहे असं सांगायचं. आणि आता 6वा अध्याय हा नरसावधानींचा वृत्तांत होता. तर 6व्या अध्यायामध्ये अगदी सोपा प्रश्न विचारतो, नरसावधानी हे कोणत्या देवीची आराधना करीत असत. लक्षात घ्या, नरसावधानी हे कोणत्या देवीची आराधना करीत असत असं. तर 1 ते 6 प्रश्न असे मी विचारलेले आहेत. तुम्हाला कदाचित पुन्हा हे सगळे भाग हे करावे लागेल. आणि एक काम मी पण करणार आहे की जेवढे आपले भाग जे झाले जातात क्रमाने त्यांना नंबर देऊन पुन्हा आपल्या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि उद्या आपण आपला पुढचा अध्याय चालू करणार आहोत. आता ह्या प्रश्नांची उत्तरं देणं हे बंधनकारक नाही. ज्यांची इच्छा असेल, ज्यांना द्यायची असेल त्यांनीच उत्तरं द्या, असं काही बंधनकारक नाही आहे की. पण आपले बरेचशी लोक ही आपली कथा अगदी मन लावून ऐकत असतात, सगळे भाग ऐकत असतात. तर ज्यांना जमेल त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं. तर आज आपण 1 ते 6 अध्याय आता आपले पूर्ण झालेले. आपण पुन्हा एकदा 1 ते 6 अध्यायांची मांडणी म्हणजे जे व्हिडिओ आहेत ती मी आता नंबर देऊन अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून जर कोणी मागून जरी या कथा वाचत असेल तरी त्यांना त्या व्यवस्थित वाचता येतील, भागाप्रमाणे वाचता येतील. तर आपल्या काही भागांना आपण परत नावं बदलणार आहोत, असं करणार. तर हे काम मी आजच्या दिवसात करणार आहे, म्हणून आज कोणतीही कथाभाग सांगत नाही आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी या कथेच्या आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. हवे तर जाऊन मागचे भाग तुम्ही ऐकू शकता. आजच नाही, तुम्हाला जसा वेळ मिळेल, काही दिवसांनी जरी तुम्ही याची उत्तरं दिली तरी चालणार आहेत. लगेच काही उत्तरं देण्याची गरज नाही. पण आजचा हा भाग, आज कोणती कथा न टाकता आज मी फक्त हे पहिल्या 6 अध्यायांमधला एक प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो.